श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात फक्त वेळच सांगू शकते आणि वेळ अशी आहे की तीच आपल्याला समजावून सांगू शकते की माणूस कसा होता आणि तुम्ही त्याला काय समजलं होतं. गोष्टी कोणाच्याही असो, जर निंदा इतरांची केली जात असेल तर त्या गोष्टींना अर्थ नसतो. अनुभवाने एक शिकवण देते. आयुष्यात कुणाच्या वाचून चुका कुणाला काही समजायचं नसतं. अत्यंत महागडी, न परवडणारी आणि खऱ्या अर्थानं ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळत जातो तिचा कधी विचार करत नाही. ती गोष्ट म्हणजे आपलं आयुष्य असतं. सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इतकी कर्तव्या जेव्हा एकच गोष्ट एटकलेली असते आणि नेमकी ती गोष्ट जेव्हा मिळण्याशी होते तेव्हा माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त होतो. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही इच्छा आणि आकांक्षा असतात. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतातच. हे फक्त अशा असतात ज्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. प्रत्येकाला वाटतं माणसाने आपलं आयुष्य हे पूर्णपणे शांतीत जगावं, त्याच्या आयुष्यात त्याला जे काही पाहिजे ते सर्व असावं, पण खरं तर तसं कधी होतच नाही. आयुष्यात धावपळ, संघर्ष, संकटे आणि सततची अडचणी या असतातच. त्याशिवाय जीवनाला काही अर्थ नाही. आज 2 सेकंद वेळ असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. सोन्याकडून सुवासाची अपेक्षा नाहीच केली तरी बरी असते. आयुष्यात एखाद्या व्यक्तीकडून कुठली अपेक्षा नाहीच केली तरच बरी असते. प्रत्येकाकडून जर अपेक्षा ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की निराशा हे भेटेलच. पण जर प्रत्येकाला पूर्णपणे शांतीत राहाल आणि अपेक्षा हे सोडून द्याल तर निराशा कधी मिळणार नाही. स्वामी सांगतात अत्यंत संकटात आणणारी गोष्ट म्हणजे ते आहे आपला स्वभाव. स्वभाव चांगला असेल तर संकटे आपोआप दूर राहतात. जी माणसं आपल्या तोंडावर बोलतात, आपल्याला आपल्या तोंडावर प्रत्येक गोष्ट सांगतात, त्यांचा स्वभाव हा फार वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याने दुर्गुण पाहत नाही आणि एखादा बदल मनात द्वेष निर्माण झाला तर त्याचे सद्गुण पाहत नाही आणि यामुळे माणसाला माणूस ओळखता येत नाही. स्वामी नेहमी सांगतात लोकांचं जास्त विचार करू नका. ज्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याकडे सर्व काही आहे त्यावर जळतात. लोक हे असेच असतात. लोक नेहमी 2 तोंडाने बोलतात. त्यांची सवय ही अशीच असते. प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक संकटात आपल्याला यश नक्की मिळावं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम मदत करणारे आपल्याला स्वामी आहेत. आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करणारे हे स्वामीच आहेत आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे देखील स्वामीच आहेत. आपला जर स्वामी नामावरती विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक संकटात मार्ग हे नक्की मिळेल. स्वामी बोलतात मी कायम तुमची साथ देत आहे. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास नक्की ठेवा. जेव्हा संकटे असतील आयुष्यात तेव्हा देखील स्वामी तुमची साथ देतील आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत हे करत असतील. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न तर करून बघा. प्रत्येक संकट हे दूर व्हायला लागेल. सुरुवातीचे काही क्षण हे तुम्हाला कदाचित संकटातील वाटत असतील, पण सततचे प्रयत्न आणि सतत केलेली मेहनत हे तुम्हाला नक्की यशाच्या दिशेने नेत असेल. स्वामी बोलतात मी कायम तुमची साथ देतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. आज जे संकटे आहेत तुमच्या आयुष्यात त्यांना न घाबरता स्वामी नामावरती विश्वास ठेवा. संकटे हे तात्पुरती असतात. त्यांचा जो सामना करतो तो कायम पुढे जात असतो. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्यावरती आहे. आपल्यामध्ये काही लोक असे असतात जे आपले असून सुद्धा परक्यासारखे आपल्याला वागणूक देतात.
विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला सगळे जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे बोलले असते तर आपल्या आयुष्यात संकटे हे कधी संपलेच नसते. दुःखाने सुखाला म्हटलं, तू किती भाग्यवान आहे, लोक तुला मिळवण्यासाठी धावपळ करतात. सुखाने हसून म्हटले, भाग्यवान मी नाही रे, तू आहे. दुःखाने आश्चर्याने विचारले, ते कसे काय? सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकांना आपली माणसे आठवतात, परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसांना कायमचे विसरून जातात. जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. हो, आयुष्यात प्रत्येक वेळेला काही संकटे आली असतील, प्रत्येक वेळेला काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या असतील, पण त्यांचा सामना करून पुढे जा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत ही करत आहे. ज्या व्यक्तीला वाटतं माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, त्यांनी त्या संकटांचा सामना नक्की करावा. आज जर तुमच्या आयुष्यात काही संकटे असतील तर सामना करून पुढे जाणे हे योग्य आहे. संकटांमध्ये मार्गदर्शन फक्त स्वामी करतात आणि स्वामींनीच तुम्हाला पुढे नेण्यासाठी सततचे प्रयत्न देखील केले आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ स्वामींची मिळणार आहे, फक्त काळजी करण्याची गरज नाही. आज या स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास आहे, ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करतील. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणापुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखनाची गरमी असावी. फक्त स्वामीवरती आपली श्रद्धा आणि भक्ती असावी. स्वामी सांगतात, आयुष्याच्या आरंभी ज्याला काही अर्थ नाही असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेले असतात, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण हे संपले की माणूस कायम संपल्यासारखा होतो. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, कोणताही विचार हा आकाशातून पडत नाही, त्याचं नातं जीवाशी असतं, स्वतःच्या आयुष्याची. ज्याने प्रारंभ, सामना दिला, प्रत्येक वेळेला साथ दिली. एक काळ होता जेव्हा प्रत्येकाला वाटायचं की तो माझा आणि हा माझा, सर्व माझे आहेत. पण आता एक काळ आहे की स्वार्थासाठी प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी तेवढंच बोलतोय. आयुष्यात प्रत्येक संधीला संधी द्या. पश्चाताप हा करण्याला जागा सोडू नका. व्यक्ती जर तुम्हाला संधी मागत असेल तर एक संधी नक्की द्या. एखाद्याला मदत करणे सुद्धा चांगले असते. आजकाल प्रत्येकाला वाटतं की माझ्याच आयुष्यात संकटे आहेत, पण संकटांचा सामना केल्याशिवाय पर्याय हा नक्की नसतो. पर्याय हा तेव्हा असतो जेव्हा एखादा व्यक्ती स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे जातो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आज ज्या संकटांचा सामना करतात, कदाचित उद्या ते संकटे असतील की नाही हे सुद्धा समजणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे जा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाण्यासाठी पर्याय नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवून तर बघा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. ज्या ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांना न घाबरता पुढे जा, कारण ते संकटे तुम्हाला आयुष्यात फार काळ टिकणारे नाही. संकटे येतील आणि संकटे जातील, फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आज जर तुम्ही स्वामी नामावरती पूर्ण विश्वास ठेवाल आणि स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, कदाचित काही गोष्टी असतील ज्या मनाविरुद्ध होतील, काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन चुकवत असतील, काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत नसतील, पण असं नाही. स्वामी नक्की म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला साथ नक्की तुम्हाला मिळत असते, फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे प्रत्येक वेळेला गरजेचे आहे. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, आज ज्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात आहे त्यात नक्की तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अर्थ आहे स्वामी भक्तीत. जो सच्चा स्वामी भक्त स्वामी भक्ती करतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी हे मार्गदर्शन करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात,
संकटांना घाबरून कोणी कधी पुढे जाऊ शकत नाही. संकटांना सामना केल्याशिवाय आयुष्यात यश कधी कोणाला मिळत नाही. संकटे आहेत आयुष्यभरात, त्यांचा सामना हा नक्की करा. फक्त विश्वास ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ फक्त स्वामी देतील. आज तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुम्हाला दिशा फक्त स्वामी दाखवतील. स्वामी बोलतात, अरे संकटांना का घाबरतो? प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. संकटे आहे म्हणून तुम्ही घाबरता का? संकटांचा सामना करून पुढे जा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आज जर स्वामी नामावरती पूर्ण विश्वास ठेवाल तर उद्या पुढे जाण्यासाठी मदत देखील स्वामी करतील. संकटांमध्ये स्वामीच तुम्हाला नक्की साथ देतील. स्वामी नक्की म्हणतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत सुद्धा मी करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, ज्या संकटांना तुम्ही घाबरण्याचा प्रयत्न करता त्यांना न घाबरता प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक संकटांमध्ये स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करत असतात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम त्याच्यासोबत उभा आहे जो स्वामी नामावरती विश्वास ठेवून आहे. प्रत्येक संकटात त्याची मदत मी स्वतः करतोय. जे स्वामी नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, त्यामुळे काळजी करू नका. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला मदत नक्की करतात. स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल ना, तर कितीही संकटे आली आयुष्यात तरी काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, मी तुमची साथ कायम देतोय, फक्त विश्वास ठेवून बघा. संकटांमध्ये मार्गदर्शन मी स्वतः तुम्हाला करणार आहे. संकटे कितीही का असेना, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. आज कदाचित तुमच्या आयुष्यात फार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी स्वतः देत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना करायला शिका. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी नामावरती जर विश्वास असेल ना, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत आणि साथ ही नक्की मिळते. लक्षात ठेवा, स्वामी कायम आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी साथ देखील आपली कायम दिली आहे. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल ना, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक संकटात स्वामी नक्की आपल्याला मदत करत असतील. आज कदाचित तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण ते संकटे आयुष्यभरासाठी तर नसतील, पण सामना केल्याशिवाय ते दूरसुद्धा होणार नाही. स्वामी बोलतात, मी कायम तुमची साथ देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. कायम स्वामी कृपया आपल्या सोबत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. फक्त विश्वास ठेवा, कारण तुम्हाला मार्गदर्शन फक्त स्वामी करतील. काही जणांच्या आयुष्यात एवढ्या अडचणी असतात की त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गसुद्धा मिळत नाही. तेव्हा ते स्वामी भक्तीकडे येतात, स्वामी नामाचा जप करतात. स्वामी त्यांची कायम मदत करतात. स्वामी त्यांना मार्गदर्शन सुद्धा करत असतात. विश्वास ठेवून बघा, स्वामी त्यांना नक्की प्रत्येक वेळेला दिशा दाखवत असतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज बिलकुल नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ ही देत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात अपार संकटे जरी आली तरी तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. या संकटांच्या जगात तुम्हाला मार्गदर्शन फक्त स्वामी करतील. योग्य दिशेला फक्त स्वामी नेतील आणि स्वामीच तुम्हाला प्रत्येक वेळेला नक्की साथ देत असतील. प्रत्येक संकटामध्ये स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शनही करत असतात. स्वामी बोलतात, कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे स्वामी नामावरती विश्वास ठेवणे, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल
तर आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला साथ नक्की देतील. संकटांमध्ये असाल तर स्वामी नामाचा जप करा. संकटाच्या बाहेर निघायचं असेल तर श्री स्वामी समर्थ बोला. आयुष्यात अपार संकटात अडकले असाल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा. संकटे कदाचित खूप असतील आयुष्यात तर त्यांचा श्री स्वामी समर्थ नामाने विश्वास ठेवून पुढे जा. ज्यांच्या आयुष्यात संकटे आहेत त्यांना कधीही संकटांना घाबरण्याची गरज नाही आणि आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी त्यांची मदत करत असतात. आज जर स्वामी नामावरती तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी कायम सांगतात एक संकटे आहे म्हणून प्रत्येक संकटांना घाबरण्याची गरज नाही. संकटे अपार असतात, फक्त सामना करण्याची गरज असते ते आपल्याला. संकटांना घाबरून कधी चालत नाही. आयुष्यात प्रत्येक संधी मिळते त्या संधीचं सोनं करायला शिका. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याशी कधी भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे सहजासहजी कुणाच साहस सुद्धा असतच नाही. प्रत्येक वेळेला एखादी व्यक्ती तुमची मदत करत असेल तर प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी नेहमी सांगतात लक्षात ठेवा कडू आहे पण सत्य आहे. मेलेल्या माणसाला खांदा देणे याला लोक पुण्य समजतात, पण नियतीनुसार जे व्यक्ती जिवंतपणी असतो त्याला जो मदत करतो तोच खरा पुण्यवान होतो. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहे, पण त्या संकटांचा सामना प्रत्येक व्यक्ती हा कधी करत नाही. दुःख काय जगात सर्वत्रच आहे. परिचयाच्या माणसाच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो इतर सगळी सोडून द्या, याच माणसाच्या वाटेला हे का आलं. लक्षात घ्या स्वामी आपली साथ कायम देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. दिलेलं घेतलेलं एकदा विसरता येतं, पण मनाला लागलेलं, शब्दाने मनाला लागलेली भावना ही कधी आयुष्यभर विसरता येत नाही. आयुष्यात प्रत्येकाच्या नात्याला एक गोष्ट असते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या भावनांशी खेळून कधीही स्वतःला मागे ओढू नका. स्वामी नेहमी सांगतात आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले, पण सुखदुःखाचे अकाउंट्स कधी जमलेच नाही. जेव्हा टोटल झाले तेव्हा समजलं की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात, पण प्रत्येकाला स्वामी नक्की साथ सुद्धा देतात. स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात माघारी येण्याचे काही कारण राहतच नाही. मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं, परंतु मार्ग चुकलं हे समजून सुद्धा प्रयत्न न करून मार्गावर बाहेर निघण्याचे हे खूप संकटदायी असतं. एखाद्याला आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात वाईट म्हणल्याशिवाय कुणीही पुढे जाऊ शकत नाही. स्वामी सांगतात लक्षात घ्या, भविष्याचा विचार करून आज तुमचं जे चालू आहे वर्तमान त्याला कधीही दुखावू नका किंवा त्याला कधीही मागे करू नका. माणूस वेगळा वागतोय, बिघडला, कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल सांगू शकतो, पण तसं नसतं. त्याचा सगळ्याचा अर्थ तो असतो जो प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करतो. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ असतात. अगदी तसे चांगल्या लोकांना फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके दुसरे सुंदर कर्म जगात कोणतेही नाही. स्वतःच्या हातातून एखाद्याच्या गरजवंतांचे काम होत असेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो समाधान असेल तो आपल्या जीवनाची सर्वात मोठी सन्मान आणि सत्कार असतो. आंधळ्या व्यक्तीला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिले तो त्या काठीला फेकून देतो जिने त्याची आयुष्यभर साथ दिली. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर जगात कुणीही कुणासोबत बोललंच नसतं. लक्षात घ्या, संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नाही. फक्त ती लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभवली असतात, नाहीतर स्वार्थापोटी निभावणाऱ्यांना काहीच फरक पडत नाही. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जास्त जड असतं. मनावरचं ओझं हे जास्त जड झाल्यावर आपल्याला पुढे काय करावं हे कळत नाही. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं आपल्याला संकटात सामना करायला स्वामी नक्की बळ द्यावी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि एक गैरसमजाचा शब्द कानात शिरला तर तो मोठी नाती संपवतो. नाती संपवण्याचा सोपा उपाय म्हणजे वाईट बोलणे आहे. त्यामुळे चांगले बोलणे शिका, चांगले बोलायला प्रयत्न करा, कुणालाही वाईट बोलू नका
आयुष्यात जेवढं जमेल तेवढं चांगलं वागा. प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त माझ्या आयुष्यात आहेत. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त संकटांचा सामना करायचा असतो आणि योग्य दिशेला प्रयत्न करून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कार्यरत राहावं लागतं. आयुष्याचं गणित सोडवताना नेमकं काय करायचं हे कुणाला कळत नाही. सगळीकडे प्रश्नार्थक चिन्हच असतात. कुठं काय करावं हे कधी कोणाला समजत नाही. खंजीर पाठीत खुपसणाऱ्यांची एक अडचण असते, समोरून लढण्याची त्याची लायकी नसते. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं हे कधी कुठं चालत नाही त्यासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, पण लक्षात घ्या, हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आल्यावर संकटात आपल्याला अडचणीत मुक्त होतो. स्वामी बोलतात, लाचारी आणि खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळेल. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या 4 खांद्यापेक्षा महत्त्वाचा असतो. कुणाला द्यायची असेल तर साथ द्या, कारण प्रत्येक वेळेला साथ कुणाला मिळत नसते. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही, परंतु बोटाला जर जखम झाली तर सही आणि मनाला जखम झाली तर स्वभाव सुद्धा बदलू शकतो. घराला घरपण देव घरात आणते आणि देव आपली प्रत्येक वेळेला मदत करते. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असावा. ढिगभर पैसा आला म्हणजे रॉयल होत नसतो कोणी. रॉयल होण्यासाठी खरं तर माणूस रॉयल असावा लागतो. माणूस 2 गोष्टी कधी विसरत नाही, एक तर मनाला आवडलेली व्यक्ती आणि दुसरी मनाला लागलेली व्यक्ती. प्रत्येक वेळेत संकटे असतात, त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे. संकटांचा सामना केल्यावर आपण पुढे नक्की जाऊ शकतो. आपल्या आयुष्यात बरेच संकटे आहेत, त्यांचा सामना केल्याशिवाय आपल्याला यश कधी मिळणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकतो. तोपर्यंत आपल्याला प्रयत्न अपार करावे लागतात. आपल्या प्रयत्नांना स्वतः ईश्वर साथ देतो, त्यामुळे आपले प्रयत्न हे पूर्णपणे अशी योग्य ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुख्य पृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळा असतो. खोट्यांच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्याच्या संगतीला उपाशी बसणे केव्हाही चांगलं असते. कितीही म्हटलं की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाही, कारण मनातल्या कमकुवतपणाचे निर्माण झालेले दुःख कुठं आणि उभं राहील आणि कुठं तळून जाईल हे सांगता येत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत फक्त स्वामी करणार. कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज होऊ नका, कारण आयुष्याचा सोहळा संपला की प्रत्येक वेळेला यश हे आपलं अपयश म्हणून येतं. आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येकजण मदत करेल असं नाही. स्वामी नेहमी सांगतात, संकटांमध्ये फक्त स्वामी नामच तुमची मदत करतील आणि स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. काय हे अत्यंत गुणकारी औषध आहे. ते सगळ्या गोष्टी नीट करत उपाशी का होईना, पण तुम्हाला नक्की पुढे नेईल. काळावरती विश्वास ठेवा, कारण काळाचा संघर्ष हा सुद्धा खूप मोठा असतो. आपल्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना जर करायची इच्छा असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं. काही वेळात आपल्या मनातल्या नात्याला प्रेम सापडतं, पण सख्या नात्याला ओढणं हे ओढा ताण कधीही मिळत नाही. प्रत्येकाला वाटतं की सर्व काही चांगलं व्हावं, पण प्रत्येकाला असं वाटत नाही की दुसऱ्याचं व्हावं. चप्पल जरी आवडीची असली तरी ती डोक्यात घेऊन चालता येत नाही, पायातच घालावी लागते. त्यासाठी काही व्यक्ती जरी आवडीची असली तरी ती त्यांच्या लायकीतच ठेवावी लागते. स्वामी सांगतात, ओठे धनुष्यबाणाच्या आकाराचे असतात, त्यातून शब्दांचे बाण असे सोडावेत हवेत. समोरच्या व्यक्तीलाही हृदयाचा छेद नाही झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं पैसा संपत्ती बघून नाते जोडू नका, कारण शेवट साथ देणारी माणसं गरीबच असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला मदत करणारी ही देखील गरीबच असतात. झाडाला पाणी कमी पडलं की पान गळून पडतात, तसंच माणसाकडे पैसा कमी पडला की नाती गळून पडतात. तुमची कमाई जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर तुम्ही स्वतःला खरोखर श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणाला करता आली नाही. दरवाजावर शुभ किंवा लाभ लिहून काहीही होणार नाही. विचार शुभ ठेवा, प्रत्येक वेळेला लाभच लाभ होईल. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती गोड लागते,
कर्म चांगले किंवा नकळत जरी चांगले केले तरी फळ त्याच्या आपल्याला गोडच मिळते. सोन्याच्या नादात कधी हिरा गमावू नका. लक्षात ठेवा, दरवाजावर आपण काहीही लिहिलं तरी देव आपल्याला प्रसन्न होणार नाही जोपर्यंत आपले कर्म हे चांगले असणार नाही. दुसऱ्याचा हक्क हिसकावून आपल्या पोरांना मोठं करणे किंवा स्वतः मोठे होणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. श्रीमंती सर्व अवगुण झाकते, गरिबी चारित्र्यवानाहीलाही भर बाजारात उघडं करते. थोडंसं का होईना वाकडं चालायला शिका, म्हणजे आपलं प्रत्येक गोष्ट चांगली होईल. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा मनात प्रेम ठेवून रागवणारी माणसं कायम चालतात, कारण ते आपल्या हितासाठी बोलतात. आणि जे चांगले आहे ते कधीही तशासाठी बोलणारच, पण जे वाईट आहे ते आपल्याला मागे ओढण्यासाठी बोलतील. स्वामी सांगतात, मोठा माणूस तो असतो ज्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला तो लहान असण्याची जाणीव कधी होऊ देत नाही. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते नक्की करा. लक्षात घ्या, कर्म जेव्हा वसुलीला येत असतात तेव्हा कोणीही वाशीम चालत नाही. स्वामी सांगतात, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला काही कर्तव्य आहेत ज्यात यश मिळवायचं आहे. लक्षात घ्या, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या परिस्थितीत दुःख राहत नाही. रडणारा महागात रडतो असं म्हणतात, पण लक्षात ठेवा, स्वामी कायम सांगतात, मी ज्याची साथ देतो त्याला कधी रडण्याची गरज पडत नाही. जो माझी सेवा करतो त्याला कुणाचा पाय पकडण्याची वेळ ही कधी येऊच देत नाहीत. लोक म्हणतात की चांगल्या मनाची माणसं नेहमी खुश असतात, पण ते तसं नसतं. चांगल्या मनाची माणसेच नेहमी दुःखी असतात. लोकांना स्वभाव चांगला नाही तर पैसेवाला पाहिजे. मीठसारखा जर मित्र असेल तर जपून ठेवा, कारण इतिहास साक्षी आहे, मिठाला कधी किडे लागत नाही. तो काहीही करेल पण तुमच्यासोबत गद्दारी करणार नाही. लक्षात घ्या, आयुष्यात जर प्रत्येक वेळेला यश मिळवायचे असेल ना, तर संकटांचा सामना करावाच लागतो. कुणालाही न दुखवता जगण्या इतके सुंदर जगणे, सुंदर कर्म दुसरं कुठलंच नाही. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जे काही करायचंय ते करू शकतो. आपल्याला बराच वेळ लागतो स्वतःपर्यंत पोहोचायला. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे नक्की करतील. स्वामी सांगतात, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. जाताना प्रत्येक वेळेला प्रयत्न करून जा की पुन्हा त्या जागेवर वापस याल, म्हणजे एवढं तर राहील की प्रयत्न असतो. विश्वास ठेवा, जिथे तुमची मर्यादा आहे, जिथे तुमचे संस्कार आहेत तिथे स्वामी आहेत, आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. स्वामी नेहमी बोलतात, आम्ही तुला प्रत्येक वेळेला मदत करू, तू स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो, आणि कायम ती करायची नसेल तर मार्गदर्शन मिळतं. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये, कारण हसताना पाणी आले तर चालेल, पण एखाद्याच्या दुःखामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले तर हे पूर्णपणे आपल्यासाठी घातक ठरते. एखाद्याने कितीही आपल्याला प्रेरणा दिली, शुभेच्छा दिल्या, ते तेवढ्या कामी येत नाही जेवढा एखाद्याचं दुःख आणि तळतळाट लागतो. घरात आपण प्रत्येक वेळेला देवाची भक्ती करतो, देवावरती विश्वास ठेवतो, देवाचे नामस्मरण करतो, आणि हे एक सोपं आणि चांगला पद्धत आहे योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात कधीच कोणाशी भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ नका, कारण तुम्ही स्वतः निर्माण केलेली भावनिक संगलमता भावनिक रस्त्यावर तुमचं मोठं नुकसान करते. एखादी कल्पना तुमच्या मनाला व्यापून राहिली तर त्यानुसार तुमचं शारीरिक व मानसिक जडणघडण होत असते. आपले विचार आपल्याला त्या दिशेकडे नेत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी आपला सामना संकटापर्यंत करू शकतात. स्वामी नेहमी सांगतात, चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून तर चला, मग बघा वाईट काही कधी होणारच नाही. पंगत हुकली तर एक वेळचे जेवण हुकते, पण जर संगत हुकली तर आयुष्याचा पूर्णपणे बॅलन्स बिघडते. आपल्याला काय करायचं हे कधी कळतच नाही. स्वामी सांगतात, नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दूर जातो. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी प्रत्येक संकटात मदत करत असतात. आयुष्यात तुम्हाला कितीही संकट येऊ द्या, स्वामी कायम तुमची मदत करत असतात. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन फक्त स्वामी करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी बोलतात, आपल्याला जे गोष्ट पटते ते करायला शिका, जे गोष्ट पटत नाही त्याकडे दुर्लक्ष करा. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि अपेक्षा करून पुढे चाला.
माणूस दोन गोष्टी कधी विसरत नाही, एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली, ती व्यक्ती असो वा वस्तू असो. प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, पुस्तकांपेक्षा माणसं वाचण्याचा छंद हवा आणि त्यासाठी जीवनावर प्रेम हवे. माणसं वाचण्याची एकमेव अशी फी आहे जी कुणाकडेही नसते. माणसं आता कसे वाचायचे प्रत्येकाला प्रश्न पडतो. इतरांशी आपले संभाषण असणे, त्यांची वागणूक बघून त्यांचा एक अंदाज बांधणे आणि त्यांच्या सवयीवरून त्यांना पूर्णपणे जज करणे, हे माणूस वाचण्याची सवय म्हणतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाला संकटे आहेत, कुणीही बिना संकटाचं आलं नाही. काही लोक कधी तुम्हाला पाठिंबा देणार नाही, कारण त्यांना भीती वाटते हा माझ्यापेक्षा मोठा होईल. जगात सर्वात चांगला टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा का घेतलं म्हणजे माणूस वाट चुकत नाही, आयुष्यभर थकत नाही आणि आपले कर्तव्य हे करत राहतो. ताकद असो, सत्य असो, तारुण्य असो, सर्व काही असो की काहीही असो, पैसा का असे ना, त्याला एक्सपायर डेट असते. प्रत्येक एका वेळानंतर संपून जात असते. आपलीच कुत्री आपल्यावर भुंकायला लागली की समजून द्या, त्यांना कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलाय. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत जर पाहिजे असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा. मृत्यूचे भय बाळगू नका, त्याला मित्र करा, त्याला सर्व अंगांनी सुंदर करा. मजला ठाव द्यावी पायी, म्हणा आपलाच आहे. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, मेल्याने भिवू नका, मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे आणि तो अटल आहे, यात कुठलाही पर्याय नाही. कुठलाही डॉक्टर किंवा देव हा गोष्ट टाळू शकत नाही. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने आपल्याला बोलणारी माणसे ठेवा, ती कायम चांगली असतात. स्वामी नेहमी सांगतात, जळणाऱ्यांवर आणि चिडणाऱ्यांवर कधी लक्ष द्यायचे नाही, कारण जळणारे हे पूर्णपणे आपले असतात आणि चिडणारे हे पण आपलेच असतात. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात आपलेच लोक जास्त भेटतील जे तुम्हाला मागे ओढतील. संकटांमध्ये स्वामी नामावर विश्वास ठेवा, प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. आज जे संकटे आहेत आयुष्यात त्यांचा सामना करा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, आज ज्या संकटांचा सामना करतात त्यांचा सामना करून सतत पुढे चला, कारण त्यात तुम्हाला मार्गदर्शन आहे. माणसाच्या आयुष्यात जास्तीत जास्त हे दिवस कधीही नसतात, तसे अर्धेही नसतात. फक्त आजचा दिवस असतो, त्याला सुखाने आनंदाने जगा आणि पुढे जा. संकटमुक्त व्हायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण शून्यासमोर आपण एक म्हणून उभे राहू शकलो तर त्याला सुद्धा बरीच किंमत येते. स्वामी नेहमी सांगतात, विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत हे करत असतील. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करत आहात, उद्याला ती गोष्ट तुम्हाला मिळेलच असं नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटात मार्गदर्शन नक्की मिळेल, हे गोष्ट नक्की आहे. स्वामी सांगतात, एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण तुम्ही त्याकडून एवढ्या अपेक्षा ठेवल्याच का? एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज व्हायचे नाही, कारण भंगार व्यापाराला हे सोन्याची पारख कधीही नसते. लक्षात घ्या, आपल्या संकटात मार्गदर्शन करणारे तेच आपले खरे गुरु असतात. स्वामी सांगतात, पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणून की पाणी लाकडाचं कधीही बुडवून टाकत नाही. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःपेक्षा जास्त विश्वास स्वामीवर असेल तर अशक्य हे शक्य होतं. आज लक्षात घ्या, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटात जर तुम्हाला मार्गदर्शन मिळवायचं असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन नक्की करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज ज्या संकटांना घाबरतात ते संकटे प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात येत असतील. आज संकटे आहेत म्हणून घाबरू नका, प्रयत्न करत पुढे जा, कारण यश आपल्याला संकटातून पुढे गेल्याशिवाय मिळत नाही. अत्यंत प्रिय गोष्टीलाही क्षणात त्याग करता यावा, इतके नियंत्रण मनावर असावे. लोकांचे काम भरून किंवा काड्या करून अस्तित्व हे क्षणभराचे असते, पण कायम साथ देणारे हे आपले स्वामी असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि जो श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतो त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे, कायम तुला मदतसुद्धा मी करत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
सत्याचा कुठलाही पर्याय नसतो. सत्य हे असं असते जे कुठल्याही दिशेने चालत असते. आज आपण जे करतोय कदाचित त्याने सुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळू शकेल. स्वामी नामावरती विश्वास असेल तर पर्याय प्रत्येक गोष्टीत आपल्याला मिळत असतो. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात ठेवा, प्रयत्न करणे सोपे आहे, त्या प्रयत्नांना आपल्याला बळ देणे हे थोडे अवघड असू शकते. आज जर स्वतःवरती विश्वास असेल ना तर संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. कदाचित काही संकटे असतील जे आपल्याला मागे ओढतात. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. आयुष्यात सर्व हराल तरी चालेल पण हिंमत कधीही हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आयुष्यात नेहमी खरं बोला, कारण हे प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेईल. दुसऱ्यांची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्या माणुसकीले भले भले सर्व काही मागे पडतात. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर राहतात. तोंडावर स्पष्ट बोलणारी लोक परवडणारी असतात, पण त्यावर विश्वास ठेवून पुढे जाणारी आपली असतात. भांडण नात्यामध्ये असावं, भांडण होणं पण फार गरजेचं आहे, कारण तेव्हाच तर माहिती पडते ना कोण आपलं आणि कोण परका आहे. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला चुकीचे ठरवले जाते. स्वामी सांगतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचे क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना सुद्धा आपल्याला चुकीचे ठरवले जाते. अति जीव लावायला गेला तर पुढचा माणूस आपल्याला पायपुसणं करून टाकतो. खूप त्रास होतो जेव्हा आपलंच कोणीतरी आपल्याला परकं म्हणतं. समोरच्याला कट्टर नसताना पण त्याला चांगलं वागणे हे सुद्धा नेहमी चांगलं असतं. आपण असं वागावं की प्रत्येकाला आपल्या वागण्याचा मजा यावी, कुणालाही आपल्या वागण्याचा त्रास किंवा दुःख व्हावं नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं संकटांचा सामना केल्याशिवाय यश हे कधी मिळत नाही, पण ते मिळू शकतं. फक्त आपण जिद्दीने लढायला हवं. कोणावर जास्त उपकार आणि कोणावर जास्त मदत करत बसू नका, कारण आजकाल परतफेड ही फक्त तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन नाही. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं असतं. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, चूक नसतानाही जवळचे जर विरोधात जातात तेव्हा समजायचं आता आपले संघर्ष आणि यशाची पायरी चढण्याची सुरुवात झाली आहे. कोणी कितीही माणुसकीचे उदाहरणे दिली तरी कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी कोण कोणाचं नसतं, अनुभव आहे हा तुम्हाला फार कामी येईल. लक्षात घ्या, देह सर्वांचा सारखाच, फक्त विचार या ध्येयाशी वेगवेगळे असतात. आपल्या प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होते आणि प्रयत्न जसे असतील तसे आपल्याला मार्ग मिळते. स्वामी सांगतात, जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांना मार्गदर्शन नक्की करतो. विचार नात्याचा, नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज आणि चिंताहीन असतात. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी चालेल, नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटाचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. वर्षभरातून एकदा येणाऱ्या लक्ष्मीच्या मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांची धडपड असते, पण जे आपल्याला सदैव साथ देते अशी आपली मेहनत तिला कधीही कोणी विचारत नाही. आपण जी मेहनत करतो त्याची सुद्धा स्वतःलाच कौतुक असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, आपले दुःख मोजकेच लोकांकडे व्यक्त करा, कारण काही लोकांना तुमचं पुरवणा नसतं पाहायचा, त्यांना तुम्हाला अडचणीत पाहून फक्त मजा घ्यायची असते. स्वामींची भेट झाल्याशिवाय आपला दिवस चांगला जात नाही, मग ते भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये किंवा रस्त्यावर एखाद्या गाडीवर किंवा दुकानावर असो. जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळे करता येईल तशी संगत ही नेहमी चांगली असते. स्वामी माऊली सांगतात, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्याला सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याच्या अडचणीवर जातो त्याला आयुष्यभर संकटे येत असतात. स्वामी बोलतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेला साथ तुमची देत आहे. पंगत चुकली तर एक वेळची तुमची भाकरी कदाचित चुकेल, पण संगत जर चुकली ना तर आयुष्य चुकायला वेळ लागणार नाही. संकटांच्या युगात फक्त स्वामी मदत करतील. स्वामींचे वेळ त्यालाच लागते ज्याला त्यांच्या नामाचे सामर्थ्य कळते. अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारच असतो. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका, निर्णय चुकले तरी चालतील, स्वतःवर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
आज ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करताय, उद्या त्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रयत्न करण्याची कदाचित गरज पडणार नाही. कारण प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामीवर विश्वास असेल तर संकटे हे जास्त काळ टिकू शकत नाही आयुष्यात. प्रत्येक वेळेला स्वामी ते नक्की दूर करतात. आपण प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहेत. स्वामी या नावात एक ताकद आहे, हे सगळ्यांना पटायला हवे. आयुष्य खूप आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग हा नक्की हवा. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातील असा विश्वास ठेवून पुढे जायचं. या एवढा मूर्खपणा दुसरा कुठलाच नाही. स्वामी म्हणतात, मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नका, आयुष्यात पूर्णपणे बरबादीला लागेल. एका चांगल्या व्यक्तीच्या स्वभावात राहा, संगतीत राहा. तुम्हाला पूर्णपणे पुढे जाण्यासाठी तो मार्गदर्शन सदैव करत असेल. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपला फक्त त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असायला हवा. आज जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर येत्या काही तासात तुमच्यापाशी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवू शकाल त्या दिवशी अडचणी ह्या कायमच्या दूर व्हायला लागतील. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास असेल ना तर आयुष्यात अशक्य असं काही नसतं. प्रत्येक गोष्ट शक्य होते, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळतं, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा स्वामी करतात. आज जर तुमचा स्वामीनामावर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही मिळवता येते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक संकटात साथ स्वतः स्वामी समर्थ देतात, त्यामुळे काळजी करण्याची गरज नसते. स्वतःवर विश्वास ठेवा, मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, मग प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. संकटात असाल स्वामी नाम घ्या, संकटांच्या बाहेर निघताना श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी समर्थ तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात, फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. संकटे कितीही असू द्या, प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतात, मग कितीही मोठे का असेना. स्वामी मार्गदर्शन फक्त तुम्हाला करत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणाला तुम्हाला स्वामी नक्की मदत करत असतात. आज जे संकटे आहेत तुमच्या आयुष्यात त्यांचा सामना करून पुढे जा. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुम्हाला मदत करत असतात. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात तुम्हाला साथ मी नक्की देतोय, फक्त स्वतःवरती विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतात. जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही राहत नसतं. ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत अथवा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा आपला अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. संकटे कितीही असो, स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत फक्त स्वामी करतात. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. विश्वास तर ठेवून बघा, आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन तुम्हाला करत आहे मी. संकटामध्ये स्वामी मार्गदर्शन करतात. संकटाच्या काळात स्वामी तुम्हाला पुढे नेतात. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत नेहमी स्वामीच करतात. विश्वास ठेवून तर बघा, तुमच्या प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतात.